आता तुम्ही जा आणि त्या भीमरावला शोधा आणि ऐका, सापडला तरच परत या, नाहीतर परत या चाळीत येऊ नका. आणखी एकदा ऐका, भीम शिवाय या चाळीत यायला प्रत्येकाला मनाई आहे. ही गोष्ट चांगलीच डोक्यात ठसवा की तुम्हा सगळ्यांकडे घर तेव्हाच असेल जेव्हा भीमराव इथे राहील. भीमराव नाही तर तुम्हा सगळ्यांचं घरही नाही. अजून करा द्वेष भीमचा. जीवनानं तुम्हा लोकांनी या वळणावर आणून ठेवलंय. जर तुम्हाला घरी कोणी वापस आणू शकतं तर तो आहे आमचा भीम. पण आता मला असं वाटतं की तो कोणाला बी कधीच न मिळो. बस हे म्हातारे, गप्प बस. निघा आता. भीमराव या प्रचंड देवला असं मोकळं सोडता कामा नये. कोणाला तरी जबाबदारी घ्यावीच लागेल. आता 4ही पत्र मुंबईच्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो, गव्हर्नर पर्यंतही. पाणी सुद्धा नाही भरून देत लोक. ऐका ना, मंजुळाताईंनी एकदा सांगितलं होतं का जर वरच्या जातीच्या बायकांसारखं साडी नेसून मी विहिरीवर गेले तर पाणी घ्यायला कुणी अडवणार नाही. ती बाई दिसते का जांभळ्या रंगाच्या साडीत? हा, तर तुझी साडी तिच्यासारखी नेस आणि डोक्यावरून पदर घे, मग पाणी आणायला जा. मग तुला कोणीही थांबवणार नाही. मी विचार करत होते का मी बिवरच्या जातीच्या बायांसारखी साडी नेसून पाणी आणायला जावं, म्हणजे तुमची हरकत नसेल. हे बघ रमा, मी तुला आधीही सांगितलं होतं की लहानपणापासून आजपर्यंत मी प्रत्येक लढाई लढलीये ती फक्त ओळखीसाठी. म्हणून असं ओळख लपवून या घरात येऊनही राहणं मला मान्य नव्हतं. पण तुझ्यासाठी मी हे केलं. आणि आता तू म्हणतीयस की तू दुसऱ्या जातीप्रमाणे साडी नेसून पाणी आणायला जाणार. कसं योग्य असेल रमा हे? आणि ओळख मिळवण्याच्या लढाईचा अर्थ फक्त माझ्या एकट्याची ओळख नाहीये, तर आपल्या जातीच्या प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यांच्या सन्मानाची लढाई आहे. जर आपणच वेश बदलून पाणी आणायला गेलो तर आपल्या जातीची लढाई कोण लढणार? आता तूच सांग रमा, दुसऱ्या जातीप्रमाणे साडी नेसून तुला पाणी आणायला जायचंय? नाही. बरं, मी काम शोधायला जाते. थांब, माझं पण एक काम आहे वाटेत, मी पण येतो. काय काम आहे? सांगतो. भाऊ, या रामजीनं बिना काय विचित्र पोर जन्माला घातलाय. अरे त्या एकट्या भीमरावा पायी आपण समते रस्त्यावर आलोय. काम धंद्यात सगळ्याची वाट लागली.
पण ह्या लोकांनी ही गोष्ट कळणारच नाही. त्या भीमरावनं एकाच झटक्यात सगळ्यासनी बेघर केलं. मग याच्यासाठी श्राप द्या त्या भीमरावाला. आणि तुम्ही तुमच्या नशिबाला नावं ठेवा की तुमच्या तालुक्यात कोणी भीमराव नावाचा होताच कशासाठी. असं मी नाही म्हणत आहे, असं माझ्या मित्राचं म्हणजे नरोत्तम जोशीचं म्हणणं आहे. तो बऱ्याचदा मला म्हणतो की भीमचं तर नशीबच फुटकं आहे. पहिली गोष्ट तर तो खालच्या जातीत जन्माला आला, आणि दुसरी तो ज्या गोष्टीशी संलग्न असतो त्याचा सत्यानाश. जसा तो तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या आयुष्याचा सत्यानाश. सत्यानाश? हो, बरोबर आहे तुमचं. आणि ह्या हिशोबाने तर सत्यानाश तर तुमचा पण निश्चित आहे आणि तुमच्या दोषीजींचा पण. नाही समजलं? कारण तुम्ही लोक पण माझ्या भावाबरोबर तेवढेच निगडीत आहात जेवढे की आम्ही लोक. आमचं नशीब थोडक्यासाठीच खराब होतं. जेव्हा चाळीमध्ये तोडफोड झाली, मला मारलं गेलं, माझ्यावर अन्याय झाला, तेव्हा माझा भाऊ माझ्यासोबत नव्हता. जर माझा भाऊ माझ्यासोबत असता ना तर हे होऊ दिलं असतं? बिलकुल नाही. आनंद, अरे भासन तर लयच झाक दिलायस. ह्यो सांग आधी, तुझ्या बाबा, आत्या आणि आई कुठं आहे? दलिया आजी, सगळे लोक पोलीस चौकीत आहेत आणि बाबांनी तुम्हाला बोलवायला सांगितलं. चला, आणि तुम्ही पण चला, तुम्हाला पण तमाशा बघायचा आहे ना. प्रचंड देवजी, आहाहा, नमस्कार. प्रचंड देवजी, धन्य आहात तुम्ही. तुम्ही धन्य आहात. कशी या चाळवाल्यांना यांची लायकी दाखवलीत तुम्ही. मजा आली. नरोत्तम, यात आम्ही काहीच नाही केलं. हे सगळं काही आमच्या बायकोच्या उपवासानं केलं. म्हणून धन्यवाद. तुझ्या वहिनीला म्हण. हे पण योग्य आहे. वहिनी साहेब, धन्यवाद. जर बायको उत्तम रीतीने धर्मकर्माचं पालन करेल ना, तर नवऱ्याला यश मिळतच. अच्छा, मग तर त्या भीमरावाचं अपयशी होणं निश्चित आहे. कारण की त्याची पत्नी रमाबाई धर्म कर्मावर विश्वास नाही ठेवत. खालची जात, ज्यांचा जन्म पूर्वजन्मांच्या पापांचं फळ असतं, ते लोक काय यशस्वी होणार? तर मग तुमचं काय म्हणणं आहे? मी त्या प्रचंड देवकडे जावं, त्याच्या माणसांनी आम्हा पोलिसांसोबत गैरवर्तन करावं? हा, काय बोलताय तुम्ही? तुम्ही पोलीस आहात, तुमच्या हातामध्ये कायदा आहे, तुमची ही जबाबदारी आहे. तुम्ही आम्हाला सुरक्षा द्याल. अरे रामजी, आम्ही पोलीस ही वर्दीच्या आत माणूसच असतो. आम्हालाही कुटुंब असतं. मग काय इच्छा आहे? तुम्हा सगळ्यांसारखंच हा प्रचंड देव आमच्या कुटुंबालाही घराबाहेर काढून रस्त्यावर आणू दे. हे काय बोलताय तुम्ही? जर प्रशासनच असं म्हणत असेल तर आम्ही सुरक्षेची अपेक्षा कशी करणार? बाबा, भीम नेहमी काय म्हणतो, जर कोणी सरकारी अधिकारी आपली गोष्ट ऐकत नसेल किंवा मानत नसेल तर त्याहून मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलं पाहिजे आणि तक्रार केली पाहिजे. मग चला जाऊया आपण आणि करूया यांची तक्रार. हे बघा, असं आहे, तुमचा भीम तर खूप काही बोलतो आणि खूप काही बोलता बोलताच पळून गेला तुम्हा सगळ्यांना असं सोडून. म्हणून भीमाबद्दल तर बोलूच नका. पळून नाही गेलाय, या लोकांनी पळवून लावलंय त्याला. जर तो आता इथं असता ना, तर आतापर्यंत तुम्ही आमची तक्रार लिहून बी घेतली असती. फौजदार साहेब, तुम्ही फक्त एवढंच सांगा की तुम्ही आमचा रिपोर्ट लिहिणार का नाही, बस. ठीक आहे, नोंद करा.
पण हा प्रचंड देव कायद्याचं किती ऐकतो आणि त्याची पोच कुठवर आहे याचा अंदाज नाहीये तुम्हाला. नरोत्तम बरोबर बोलत होता. या रामजींना अटक केलीच पाहिजे, कारण हा जर असाच बाहेर उड्या मारत राहिला तर भीम कमकुवत होणार नाही. आता तरी सांगा, कुणाला चिठ्ठी लिहिलीये? तो प्रचंड देव ज्या ताकदीचा माणूस आहे त्या हिशोबाने मला नाही वाटत की हा फौजदार किंवा स्थानिक प्रशासन काही बिघडवू शकेल त्याचं. म्हणून ही गोष्ट उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यांनाच पाठवलं पत्र. तुम्ही जावा, मी काम शोधायला जाते. चल, मी पण येतो तुझ्या बरोबर. काही ना काही काम मी पण शोधीन. तुमचं काही दिवसापासून अभ्यासात लक्ष नाहीये. बाकी सगळी कामं करता, अभ्यासाच्या नावानं शिमगा. आणि तुमची बायको हे सहन नाही करणार. जावा आणि अभ्यास करा. मी काम करायला चालले आणि मी काम करून घर बी चालवीन आणि तुमच्या अभ्यासाचा खर्च बी उचलीन. तुम्ही फक्त अभ्यास करायचाय. रमा, भीमाच्या शिक्षणाचा खर्च तर तू आता सोडूनच दे. म्हणजे मी काही समजलो नाही गुरुजी. भीम, आज रात्री तू माझ्या बरोबर नाशिकला चल. नाशिकमध्ये खूपच चांगला माणूस आहे, त्यालाही शिक्षणाचा खूप ध्यास आहे आणि तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती प्रदान करतात. आणि जर तू उत्तीर्ण झालास तर तुझ्या शिक्षणाचा सगळा खर्च ते उचलतील. ही तर लय चांगली गोष्ट आहे. ह्यांना घेऊन जा. ह्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला तर बाकीची लढाई आपण कशी बी लढू. तर भीम, आज रात्री तयार राहा. नाशिकला आपण आज रात्री रेल्वेने जाणार. ठीक आहे गुरुजी. येतो मी. तुम्ही जावा घराकडं, मी काम शोधायला जाते. ही संधी चांगली आहे. हा रामजी आता एकटाच चाललाय, त्याला पकडणं गरजेचं आहे. उघडा दार उघडा. रामजी, आम्ही वचन देतो की आमचा मित्र नरोत्तमने दिलेली जबाबदारी पार पाडण्यात आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही. आता तुम्ही आतच राहा बरं, म्हणजे आम्ही बाहेरचं काम चांगल्या रीतीने करू शकू. उघडा दार उघडा. आणि आता आम्ही जात आहोत तुमच्या मुलाला प्रचंड देवाच्या सापळ्यात चांगलंच अडकवण्यासाठी. असेच किंचळत राहा आणि दार आपटत राहा. उघडा दार उघडा. उघडा दार. चला, उघडा दार उघडा. उघडा दार उघडा. उघडा दार. ठावं नाही, रामजी न सांगता कुठं निघून गेला. गेले असतील आपल्या लाडक्या मुलाला हुडकायला. तो भले कुठेही जाऊ दे, त्याचा आम्हाला काय. आम्ही असंच उभं राहिलो ना, त्याने काहीच नाही होणार. मी तर म्हणतो जाऊन भीमला शोधूया आणि त्याला धरून प्रचंड देवच्या पायात टाकूया. मग त्यांना म्हणूया तुम्हाला काय करायचं ते करा, पण आम्हाला सोडा. बराबर बोलतोय भाऊ. त्यानंतर त्या प्रचंड देवाला माहीत आणि नाही तर त्या भीमाच्या नशिबाला माहीत. खरं बोलतो भाऊ. आता भीम जगवा मारो आम्हाला काय. नटवर, बास. आता भीम
तुम्हा कोणासाठी भी आपला जीव धोक्यात नाही घालणार. आम्ही त्याला हुडकून मुंबईच्या बाहेर घेऊन जाऊ. आणि ह्यो काय रीत आहे बोलायची? भीम जगला काय मेला काय? खबरदार जसं बोलशील तर. ताई, इतका राग राग करतेस, त्याची व्यथा तर बरोबर आहे ना. जिजाबाई, आज नाही. जर आज काही बोलली ना तर माझ्याहून वाईट कोणी बी नसल. तुम्हा लोकांना जे करायचंय ते करा. म्या जाऊन हुडकल भीमला. मग जा ना, शोधा. पण आम्ही सुद्धा भीमलाच शोधणार आणि त्याला धरून प्रचंड देवकडे घेऊन जाणार. अच्छा, आहे तुमच्यात एवढी हिंमत? दाखवा, नेऊन दाखवा. चल आत्या. अरे ऐका भावांनो, आता आपण समदे जाऊन त्या भीमरावाला शोधूया आणि त्याला शोधल्यानंतरच परत चाळीत जाऊया. ठीक आहे ना? ठीक आहे. ज्याला शोधायचे ते शोधा. मी कुठं नाही जाणार आहे. मी इथंच बसून फुलियाची वाट बघल. पण आम्ही तर शोधणार भीमला. मी आणि जोकू इकडे जाणार, बाकी सगळीजण इकडे जाणार. हा, हे बरोबर आहे. हो हो, जा हुडका. रागानं का होईना, पण आपला जीव वाचवण्यासाठी शेवट हुडकताय तर भीमलाच ना तुम्ही. चला हो भाऊ, चला. आई, मी जातो भीमाला शोधायला तिथे. भीम, 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 भीम. भीम, भीम. आत्या, जिथं रमा काम करायची तिथं आपण जाऊन बघायला हवं, म्हणजे काहीतरी माहिती मिळेल. हो ठीक आहे, चला तिथेच जाऊन बघू. ताई, आ? म्या जरा रामजीला शोधायला जातो. तो पण माहित नाही कुठं गेला तो. म्या या इकडे जातो. ठीक आहे. आत्या हळू. भीम, भीम. रमा, जरा लवकर आवर हा. गुरुजी वाट बघत असतील. तुम्ही एकटेच का बरं नाही जात? उद्या संध्याकाळपर्यंत तर याल ना? नाही, तुला असं एकटीला सोडून मी नाही जाऊ शकत. आणि जर तू नाही आलीस तर बहुतेक मीही नाही जाणार. लई हट्टी आहेत तुम्ही. नाही ऐकणार ना? ते ऐकणार. चल आता लवकर. चल. हे बघा काकू, जर तुम्हाला भीम आणि रमाबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला सांगा. सकाळपासून शोधतोय आम्ही त्यांना. कृपा करा. आम्ही कधीपासून भीम आणि रमाला शोधतोय, सापडत नाहीये. आम्ही समजा लई त्रासामध्ये आहे. तुम्ही कृपा करून सांगा ना. आज रातच्या गाडीने भीम आणि रमा आपल्या गुरुजींसोबत नाशिकला चाललेत. तिथं कोणीतरी आहे जो भीमची परीक्षा घेऊन त्याला शिष्यवृत्ती देईल. ते लोक घरून निघाले असतील. तुम्हाला ते परवा भेटतील. धन्यवाद काकू, खूप खूप धन्यवाद. आत्या, आपण स्टेशनला जाऊ. तिथून भीमला घेऊन निघून जाऊ. हो चला. ओ स्टेशन, मला नरोत्तम जोशीला सांगावंच लागणार. गुरुजी आलेले आहेत. अरे ये लवकर, ये लवकर, ये लवकर. चला चला चला. जनार्दन, जोकू, भीमराव गेलाय स्टेशनवर आणि त्याच्याबरोबर त्याचा परिवार सुद्धा स्टेशनला गेलाय. तो भीम तर लयच हुशार निघाला. पण मालक, तुम्ही काळजी करूच नका. आम्ही असताना तो भीम कुठंच जाऊ शकत नाही. चल, आपण सगळ्यासनी घेऊन स्टेशनला जाऊया. हे ठीक आहे. समद्यांना तिथं घेऊन जाऊन त्याला पकडून सरळ माघारी चाळीमध्ये घेऊन येऊ. जा, पकडा त्या भीमरावाला, फरफटत घेऊन या चाळीमध्ये. जा.
भीमराव, आता शहराच्या बाहेर जाऊन दाखव.